राऊत साहेब, एक आणखी महत्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकानं आज 2025 सालातील सर्वात शक्तिशाली 100 भारतीयांची यादी जाहीर केलेली आहे. ज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, त्यासह विविध मान्यवर आहेत, जसं काही उद्योजक आहेत, कलावंत आहेत, खेळाडू आहेत. त्यात महाराष्ट्रातील 5 राजकारणी आहेत. त्यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीन गडकरी, शरद पवार असे सगळे महाराष्ट्रातलेही नेते आहेत. पण या यादीत ठाकरे कुटुंबापैकी उद्धव ठाकरे, राज ठाकरे दिसत नाही. ठाकरे ब्रँड संपुष्टात येतोय. संपुष्टात आणण्याचाच हा प्रयत्न आहे, मी जे म्हणतोय वारंवार. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जर नावं, नितीन गडकरी यांची नावं जर कोण घेत असेल त्याचं कारण ते सत्तेवर आहे. आणि शरद पवार सत्तेवर, शरद पवार हे लोकनेते आहेत. आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सारखं असतं यादी तयार करणे. त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका. ठाकरे इंडियन एक्सप्रेस सुद्धा हा मोठा ब्रँड आहे. हो, पण ते करेज जर्नलिझम बघितलं जातं आहे ना. पण मला माहिती आहे इंडियन एक्सप्रेस, मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे. मला माहिती आहे ही यादी कोणी केली आहे, कशी केली आहे, त्यासाठी कोणती मापं लावली हे पाहावं लागेल. आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना. राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या. हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, या यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो. गाढवाला जर खुर्चीवर बसवलं गाढवाला, तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे. सध्या काही गाढवं खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतंय तुम्हाला. सौगाते मोदी याबद्दल आपल्याला काय वाटतं? सौगाते मोदी, काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, सौगाते सत्ता आहे, सौगाते पॉलिटिक्स आहे आणि सौगाते मुसलमान लांगुल चालन आहे. हे स्पष्ट आहे. 36 लाख मुस्लिमांसाठी मोदी यांनी आनंदाचा शिदा पाठवले. सौगाते मोदी यात प्रधानमंत्री मोदींनी गेल्या 3 वर्षातली आपली भाषणं मुस्लिम बांधवांविषयी स्वतः ऐकावी आणि आत्मचिंतन करावं. मुसलमान हे या देशातले घुसखोर आहेत. मुसलमान ही तुमची जमीन छिनवून घेतील, छीनकर आपली जमीन लेके जाएंगे मुस्लिम. मुसलमान तुमच्या गळ्यातलं मंगलसूत्र खेचून नेतील बरं का. तुमच्याकडे जर 2 गायी किंवा म्हशी असतील तर 1 गाय मुसलमान खेचून नेतील, ओढून नेतील. अशा सांगणाऱ्या प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या भाजपला मुसलमानांच्या ज्या प्रेमाच्या उकाळ्या फुटलेला आहे ते ढोंग आहे, पाखंड आहे. हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं राजकारण आहे. जो माणूस मुसलमानांविषयी इतक्या विखारी पद्धतीनं कालपर्यंत बोलत होता, विषारी पद्धतीनं, त्यांना देशाचं नागरिक मानायला तयार नाही, त्यांना दुय्यम दर्जाचा नागरिक मानतात हे लोक. आणि आज तुम्ही मुसलमानांच्या बाजूनं बोलताय, ढोंग नाही तर काय. याचा अर्थ स्पष्ट आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये जिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत तिथे भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतं घ्यायची आहेत आणि ती सुद्धा घटनाबाह्य पद्धतीने, माफिया पद्धतीने. आणि मग त्यांना दाखवायचे, बघा आम्ही सौगाते मोदी केल्यामुळे मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं. या वेळेला अनेक भागामध्ये मुस्लिमांना मतदान करू दिलं नाही आणि तिथे वोटर लिस्टमध्ये त्यांच्या जागी दुसरी नावं टाकून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं. मुस्लिमांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिलं नाही. पुढल्या वेळेला सुद्धा हेच होणार आहे. त्याच्यामुळे सौगाते मोदी आहे. स्वाभिमानी मुसलमानांनी हे सौगाते मोदी नाकारायला पाहिजे. म्हणतात की औरंगजेब फॅन क्लब आहेत हे उद्धव ठाकरे, त्यांनी काय दिलं? मग तुम्ही दिलत ना. आता आम्ही जेव्हा देत होतो मुसलमानांना, करोना काळामध्ये मदत देत होतो, तेव्हा टीका करणारे हेच औरंगजेब फॅन क्लबचे बावनकुळे होते. हो, यांच्या घरामध्ये बघा, बेडरूम मध्ये औरंगजेबाचा फोटो असेल, कारण औरंगजेब निवडणूक जिंकून देतो. बावनकुळेच्या घरात औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ता खानाचे फोटो असणारच, त्याच्या खिशामध्ये पण असेल.